हा असा मस्त पंजाबी ढोल ऐकला ना की मला सगळ्यात आठवण होते ती सरसों का साग आणि मक्के दी रोटीची। चॅनलवर नवीन असाल तर मनालीस फूड फॉर सोलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। यातल्या मक्याच्या रोटीसाठी इथं मी घेतलंय मक्याचं पीठ। हे 2 कप मक्याचं पीठ आहे, ज्याच्यात साधारण 8 ते 9 एवढ्या मक्याच्या रोटी होतात। मक्याची रोटी किंवा मक्याची भाकरी म्हणूया आपण, ही खूप जाड नसते तर पातळ असते। आणि गंमत म्हणजे मी ही तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं, ती तुम्हाला चक्क लाटून करता येईल एवढ्या सोप्या पद्धतीने ही तुम्हाला आज मी भाकरी दाखवणार आहे। ह्याच्यासाठी आपण जशी तांदळाची उकड काढून घेतो तशी उकड काढून घ्यायची। 2 कप पिठासाठी इथं मी 2 कप पाणी ठेवलंय, त्याच्यात आपण तेल आणि मीठ घालून घेतलंय। आता याला चांगली वाफ भरूपर्यंत आपण हे छान पीठ या उकळलेल्या पाण्यात मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून आपण याला दणदणीत वाफ काढून घेऊया। या उकडीनं ही भाकरी आपल्याला लाटायला अगदी सोपी जाते आणि भाकरी फुगतेही छान। सो आता इथं हे छान हलवून झाल्यावर आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची। आता याला छान वाफ काढून झाली की तरी पण आपल्याला हे झाकण, गॅस बंद करून झाकण ठेवून तसंच 5 मिनिटं ठेवायचंय आणि 5 मिनिटांनी मग झाकण काढायचंय। आता 5 मिनिटांनी आपण जेव्हा झाकण काढू तेव्हा हे आपल्याला परातीत घेऊन छान मळून घ्यायचंय। आता सुरुवातीला ह्याच्यात वाफ असल्यामुळे हे इतकं गरम असतं की आपल्याला हाताने मळणं शक्य नाहीये। त्याच्यासाठी मी तुम्हाला इथे एक ट्रिक दाखवणार आहे। सुरुवातीला जेव्हा हे आणि सुरुवातीला गरम असतानाच हे मळलं जाणं आवश्यक आहे, जेणेकरून ते छान पीठ एकजीव होईल। सो याच्यासाठी मी इथं हे पावभाजीचं मॅशर जे आहे त्याचा वापर करते, त्यामुळे तुम्हाला हाताला चटकेही बसणार नाहीत आणि पीठ एकसारखं खूप छान मळलं जाईल। सो जोपर्यंत आपलं हे हाताला सोसेल इतकं नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला या मॅशरचा यूज करून आपल्याला हे छान पीठ मळून घ्यायचंय। आता थोड्या वेळानं वाफ जाऊन याची आज थोडीशी कमी झाली की आता आपल्याला हातानं थोडंसं हातावर पाणी घेऊन आपण भाकरीचं पीठ जसं मळतो तसं आपल्याला तळहाताच्या साह्यानं हे छान पीठ एकसारखं मळून घ्यायचंय। जेवढं पीठ आपण छान मळू तेवढ्या ह्या भाकरी किंवा मक्याची रोटी एकदम छान हलकी आणि मऊसूत होते। आता भाकरीसाठी इथे एक गोळा साईडला काढून मी असा परत छान एकसारखा मळून घेतलाय आणि हातावर आपण त्याचा गोळा करून घेऊया। आता हातावर छान गोळा करून झाला की चक्क आपण चपातीसारखं गव्हाच्या पिठात किंवा मग तुमच्याकडे असेल तांदळाची पिठी तर तांदळाची पिठी टाकून आपण ह्याला लाटून घ्यायचंय। उकड काढल्यामुळं ही तुम्ही मक्याची रोटी अगदी छान लाटू शकता। जशी आपण तांदळाची उकड काढून भाकरी करतो तीही जशी सहज लाटली जाते तशीच ही मक्याची रोटी सुद्धा अगदी सरसरीत अशी छान लाटली जाते। त्याचे काठ थोडेसे चिरडतातच, पण नंतर आपण एखाद्या मोठ्या झाकणाच्या साह्यानं त्याचा आकार आपल्याला हवा तसा गोल पाडून घेऊ शकतो। तुम्ही बघू शकता इथं अगदी हलक्या हातानं ती आपल्याला हवी तशी पातळ छान लाटली जाते। आता इथे छान अशी लाटली गेली की त्याचे काठ थोडेसे चिरडलेलेच असतात, कारण हे मक्याचं पीठ थोडंसं असं भरड आहे। आता आपण एका मोठ्या झाकणाच्या साह्यानं आपण त्याला आकार करून घेऊया, म्हणजे आपल्या सगळ्या रोटी आकारानं एकसारख्या छान होतील। अशी ह्या रोटीचा आकार छान घेऊन झाला की कडेचं काढून आपल्याला ही रोटी आता छान तव्यावर भाजून घ्यायची। भाकरीचा किंवा चपातीचा कुठलाही तवा तुम्ही वापरू शकता। तवा छान तापलाय। आता आपण याला जशी आपण चपाती करतो तशीच ह्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचंय। फक्त भाजताना आपण तेल घालणार नाही आहोत। इथे ही रोटी एका बाजूनं छान भाजून झाली आहे, तेव्हा उलटून आपण दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान भाजून घेऊया। आपल्याला कापडाचा वापर करून जिथं थोडीशी कच्ची वाटते तिथं हलक्या हातानं दाबत आपल्याला ही छान रोटी भाजून घ्यायची। ही छान फुलते आणि आतनं अगदी मऊसर छान राहते। सो अशी ही मक्याची रोटी छान भाजून झाली की इथे आपण अजून एक रोटी करून बघूया। त्याच्यासाठी मी इथं
दुसरा गोळा घेऊन तो मगाच्या गोळ्यासारखाच छान पीठ घालून त्याच्यावर लाटून घेतलाय. आता ह्याला आपण एखाद्या झाकणाच्या साहाय्यानं त्याचा छान गोलसर आकार पाडून ही रोटी सुद्धा भाजून घेऊया. तुम्ही जशी आपण भाकरी थापतो तशी भाकरी थापून सुद्धा ही मक्याची भाकरी आपण थापून सुद्धा अगदी सेम पद्धतीने करू शकतो, जशी आपण आपली ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी करतो. इथं बघा ही इतकी छान टुम्म फुगली आहे. आता आपण त्याला थोडंसं कापडानं भाजून ही पण रोटी तयार करून घेऊया. आता आपण करूया इथं सरसो का साग. त्याच्यासाठी मी इथं मोहरीची पानं म्हणजे सरसो घेतलंय. ही पानं अशी मोठी छान असतात आणि ही बाजारात फक्त हिवाळ्यातच मिळतात, कारण आता त्याचा सीझन आहे. तेव्हा ही मोहरीची पानं आपल्याला छान फक्त स्वच्छ निवडून घ्यायची आहेत, कारण या मोहरीच्या पानात खूप माती असते. सो इथं मी 2 पेंड्या मोहरीची पानं घेतली आहेत आणि त्याच्याबरोबर घेतलाय अर्धा जुडी पालकाचा. ही मोहरीची पानं आता मी छान अशी सगळी छान बारीक चिरून घेतली आहे. पण ही मोहरीची पानं आधी मी स्वच्छ पानं चांगली धुवून मग त्याला बारीक चिरल्या. कुठलीही पालेभाजी आपल्याला आधी धुवून मग चिरायची, कुठलीही पालेभाजी चिरल्यानंतर धुवायची नाहीये, जेणेकरून त्यातलं स्वतः वाया जाऊ नये. सो इथं हे आपण असं मस्त मोहरीची पानं आधी धुवून मग त्याला बारीक चिरून घेतलंय. जर तुम्हाला चंदन बटवा म्हणजे ज्याला बथुआ म्हणतात तो मिळाला तर पारंपरिक पद्धतीत सगळ्यात जास्त आपली मोहरीची पानं, त्याच्यानंतर खालोखाल पालक आणि त्याच्या खालोखाल चंदन बटवा, म्हणजे 2 भाग आपण मोहरीची पानं, त्याच्यानंतर 1 भाग पालक आणि अर्धा भाग बथुआ किंवा ज्याला चंदन बटवा म्हणतात त्या भाज्याही आपण वापरू शकतो. इथं मला चंदन बटवा मिळाला नाही म्हणून मी फक्त मोहरीची पानं आणि पालक घेतलाय. आता अशा छान आपल्या दोन्ही भाज्या चिरून झाल्या की आपण त्या भाज्या छान कुकरला शिजवून घेऊया. ही भाजी मी अगदी सोप्या पद्धतीने अगदी झटपट होईल अशी क्विक रेसिपी दाखवणार आहे. सो इथे कुकरमध्ये आधी आपण थोडंसं खाली पाणी घालूया आणि मग आपण त्याच्यात आपली ही बारीक चिरून घेतलेली मोहरीची पानं म्हणजे सरसोची पानं घालून त्याच्यामध्ये मग आपण वर आपला पालक जोही आपण छान बारीक चिरून घेतला तो घालूया. आता या दोन्ही भाज्या घातल्या की वरून आपण परत थोडंसं पाणी घालूया. ह्याच्यात आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाहीये, कारण पानांचं पाणी परत सुटतंच. त्यामुळं आधी 1 कप आणि मी आता 1 कप असं साधारण 2 कप पाणी घातलंय. इथं थोडंसं मीठ घालून घेऊया. परत भाजीत मीठ घालायचं आहे, पण शिजताना आपण थोडंसं मीठ घालून आता ह्याला आपण छान शिजायला ठेवूया. आता मी वरून थोडंसं पाणी अजून घातलंय. आता आपण कुकर लावून ह्याला फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची, जेणेकरून ही पानं चांगली शिजतील. आता इथे पानं छान शिजतात तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करूया. इथं घेतलंय मी मक्याचं पीठ जे आपल्याला भाजीत घालायला लागणार आहे. मी मक्याचं पीठ भाकरीसाठी जेव्हा घेतलं तेव्हा ते चाळून घेतलं आणि चाळून घेतल्यावर ही जी भरड राहते किंवा आपण ज्याला कोंडा म्हणतो तो खरं तर पौष्टिक भाग असतो, म्हणून तोच मी ह्या भाजीत वापरणार आहे. आणि इथं मी 2 टोमॅटो घेतले. आता फोडणीसाठी इथं मी 2 हिरव्या मिरच्या, 1 इंचाचा आल्याचा तुकडा आणि साधारण 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. इथं आपण हे छान वाटून घेऊया. तुम्ही हे मिक्सरला बारीक करून घेतलं तरी चालेल. याची चुरचुरीत फोडणी या सरसोच्या भाजीला इतकी छान टेस्ट येते. याची पारंपरिक रेसिपी करतोय म्हणून मी इथं हे छोट्या खलबत्त्यात वाटून घेतेय. आता आपण या हिरव्या मिरची, आलं आणि लसूण घालून याचा बारीक छान ठेचा करून घेऊया. आता आपल्या या भाजीची इथं 1 कुकरची शिट्टी झाली आहे, तेव्हा त्याची थोडीशी वाफ गेली व्यवस्थित की आता आपण त्याच्यात हे मक्याचं पीठ मिसळून घेऊया. पारंपरिक तुम्ही जर या सरसोच्या सागची रेसिपी बघितली तर पंजाबी लोकांकडे त्यांच्या शेतात अशी मोठी मथणी असते आणि खाली असते हंडी किंवा मटकी, ज्याच्यामध्ये ही भाजी छान रटरटत असते आणि वरच्या मथणीत म्हणजे आपल्याला जशी लोणी हलवतो त्या मथणीनं हे साग ते एकसारखं घोटून 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 छान बारीक करतात, जेणेकरून ते साग
छान घोटलं जाईल आणि एकजीव होईल। आता इथं मी रवीचा वापर करून हे सगळी शिजलेली भाजी, आपलं सरसो म्हणजे मोहरीची पानं आणि आपला पालक हे छान एकसारखं घोटून घेतलं। आता ह्याच्यामध्ये मी जे तुम्हाला म्हणलं की मक्याचं पीठ चाळून जी आपली वर कोंडा म्हणजे भरड राहिली होती तीच मी ह्याच्यात घालतेय। तुमच्याकडे तुम्हाला नसेल तर आपण डायरेक्ट मक्याचं पीठ सुद्धा घालू शकतो। आता हे मक्याचं पीठ घालून आपल्याला परत हे एकसारखं एकजीव केल्यानंतर आपल्या ह्या रवीनं त्याला दाबत दाबत म्हणजे थोडंसं दाबून मग घोटलंय असं आपल्याला हे छान पीठ एकसारखं एकजीव करून घ्यायचंय त्या भाजीत। इथं असं दाबून घ्यायचंय आणि मग परत हलवायचंय। ती भाजी दाबत दाबत त्याला आपण बारीक करून घ्यायचंय। याच्यासाठी आपण मिक्सरचा वापर नाही करणार आहे, तर आपल्याला रवीच्या साहाय्यानंच हे छान घोटून घ्यायचंय। आता तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने हे पीठ एकजीव झाले आणि भाजी इतकी छान घोटली गेली आहे आणि अशी मऊसर झाली आहे। आता ह्याच्यामध्ये आपण मीठ ऍड करून घेऊया। आपण मगाशी शिजताना थोडं मीठ घातलंय, आता राहिलेलं मीठ मी यात घालतेय। आता ह्या भाजीचा प्राण म्हणजे ह्याची खरं तर फोडणी, ती फोडणी छान जमली की ही भाजी 100% मस्त होते। सो ही भाजी इथं आपण तुपात फोडणी देतोय। पंजाबमध्ये तुपातच फोडणी दिली जाते किंवा मग लोण्यात, पण आपण इथे तूप वापरतोय। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तेलही वापरू शकता, पण तुपाची फोडणी खूप छान लागते। इथं मी 5 टीस्पून तूप घेतलंय। तूप थोडंसं ह्याला जास्त लागतं। आता इथे आपण 1 टीस्पून जिरं घातलंय। हे जिरं चांगलं तडतडलं की आपण मगाशी हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा जो ठेचा केला होता तो ह्याच्यात घालून आपण ह्याला छान परतून घेऊया। या तुपात जिऱ्याची आणि हिरवी मिरची आणि लसणाची फोडणी गेली की जो काही सुगंध दरवळतो ना की पोटात कावळे ओरडायलाच लागतात। सो आता ह्याच्यातच आपण लाल मिरची ऍड करणार आहे। इथे माझ्याकडे ही बोर मिरची आहे, ती घालतेय मी। तुमच्याकडे नसेल तर आपली जी मोठी सुकी मिरची असते, काश्मीरी मिरची असेल किंवा दुसरी कुठलीही सुकी मिरची असेल लाल, ती आपण ह्याच्यामध्ये घालायची। आता ही चांगलं हे परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण 2 टोमॅटो जे बारीक चिरून घेतले होते ते घालून ते टोमॅटो चांगले शिजूपर्यंत ह्याला परत परतून घेऊया। या टोमॅटोनं ह्या भाजीला एक आंबटसर अशी छान सुंदर चव येते। आता हे सगळं छान परतून झालं की आपल्याला ही फोडणी, चुरचुरीत फोडणी आपल्या शिजलेल्या मोहरीच्या पानांवर म्हणजे त्या शिजलेल्या सागवर घालायची। आता ही अशी फोडणी मस्त आपण यात घालूया आणि परत एकदा हे सगळं रवीनं छान घोटून घेऊया, म्हणजे आपली फोडणी सगळ्या ह्या भाजीत छान घोटली जाईल। आता अशा पद्धतीनं आपलं हे हिवाळी स्पेशल सरसोचं शाक इतक्या मस्त चुरचुरीत फोडणीत तयार झालाय आणि त्याचा घमघमाट अक्षरशः सगळीकडे दरवळतोय। सो ही अशी आपली हिवाळी स्पेशल खास पंजाबी स्टाईल पारंपरिक पद्धतीची मक्याची रोटी आणि त्याच्याबरोबर सरसोचं साग, जे अर्थातच ताज्या लोण्याशिवाय, घरचं ताजं लोणी त्याच्याशिवाय अपूर्ण आहे। सो मी हे वरून घातलंय ताजं लोणी। अशी ही आपली हिवाळी स्पेशल पंजाबी स्टाईलची पारंपरिक पद्धतीनं केलेली सरसो का साग आणि मक्के दी रोटी तयार आहे। तेव्हा या हिवाळ्यात तुम्ही जेव्हा तुम्हाला मोहरीची पानं मिळतील तेव्हा आवर्जून ही भाजी करून बघा आणि मला अवश्य कळवा की कशी झाली आहे। धन्यवाद।